जय गजानन. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला विषय श्रीमद श्री गणेश महापुराण. आणि या गणेश महापुराणाच्या अनुषंगाने आज 14व्या दिवसाच्या कथेला आपण प्रारंभ करतो. गेले 14 दिवस गणेश महापुराणातल्या वेगवेगळ्या विषयांबद्दल आपण माहिती घेतली आणि त्याच्याच अनुषंगाने आपण आता पुढे जातो. कालच्या भागात चतुर्थी व्रताची माहिती बघितली. पार्थिव गणेश उपासना प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला करावी असं गणेश पुराण सांगतं. प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला काय सांगितलं? तृतीयेला माती आणून त्याचा गणपती बनवावा, त्याचा गणेश बनवावा. चतुर्थीला त्याची उपासना करावी आणि पंचमीला विसर्जन करावं. या पद्धतीने प्रत्येक महिन्याला ही उपासना सांगितली, प्रत्येक महिन्याची उपासना. परंतु पुढे जाऊन काय झालं की ही उपासना एका विशिष्ट महिन्यापुरता मर्यादित झाली, भाद्रपदापुरती मर्यादित झाली. ही का झाली याच्याही मागचं कारण आहे. मूर्ती बनवण्यायोग्य माती ही भाद्रपद महिन्यात मिळते, कारण श्रावणामधल्या ज्या पावसाची सरी आहे त्यांनी विशिष्ट प्रकारची माती आपल्याला मिळते, जेणेकरून योग्य प्रकारे अशी पार्थिव गणेशाची मूर्ती तयार करता येते. म्हणून भाद्रपद चतुर्थी, भाद्रपद शुद्ध चतुर्थी ही उपासना त्या ठिकाणी सांगितली पार्थिव गणेशाची. ह्याच गणेशाच्या उपासनेच्या अनुषंगाने चतुर्थी व्रताच्या बद्दल माहिती सांगताना सांगितलंय की चतुर्थी व्रतामध्ये काहीही खाऊ नये. कालच आपण पाहिलं, न जलम न फलम न कंदम न मूलम, या पद्धतीने आपण पाहिलं की कोणत्याही प्रकारचं अन्न सेवन करू नये. यात काही नियम सांगितले, काही अपवाद सांगितले. जर एखादी व्यक्ती वयोवृद्ध असेल, एखादी स्त्री गर्भवती असेल, लहान बालकं असतील, रोगी व्यक्ती असेल, अशांना या ठिकाणी यात सवलत दिली. सवलत अशी दिली की ज्या व्यक्ती दिवसभर काहीही न खाता राहू शकतील, कारण चतुर्थी व्रताविषयी गणेश पुराण सांगते तृतीयेच्या दिवशी रात्री व्रताला सुरुवात होते. तृतीयेच्या दिवशी रात्री काहीही खाऊ नये, चतुर्थीच्या दिवसभर काहीही खाऊ नये आणि पंचमीला सकाळी भगवान गणेशांची षोडशोपचारी उपासना करून पंचमीला सकाळी चतुर्थीचं व्रत सोडावं, अशा पद्धतीची माहिती गणेश पुराण देते. त्यामुळे अनेकांना यामध्ये जे सांगितले, वयोवृद्ध, गर्भवती, बालके, रोगी व्यक्ती, यांना हे शक्य होणार नाही. म्हणून काय सांगितलं तर यांच्यासाठी फक्त फल आहार सांगितलं. यांनी फक्त फळ सेवन करावे, तितकी त्यांना सूट देण्यात आली, तितकी त्यांना सवलत देण्यात आली. अशी ही चतुर्थी व्रताची नियमावली. अशा पद्धतीने चतुर्थी व्रत सांगितले. पुढे जाऊया. पार्वती हिमालयाला प्रश्न विचारते, चतुर्थी व्रताविषयी तुम्ही आम्हाला सांगितलं, हे पिताश्री तुम्ही मला सांगितले, परंतु याच्या संबंधाने काही कथा सांगा. हे व्रत पूर्वी कोणी केलं याविषयीची माहिती सांगा. हाच प्रश्न पूर्वी कार्तिकेयांनी भगवान शंकरांना विचारला होता. म्हणून तिथे पार्वतीला माहिती नाही अशातला भाग नाहीये, परंतु पार्वतीच्या अनुषंगाने, पार्वतीच्या कथेच्या अनुषंगाने ही कथा आपल्याला सांगायची आहे, आपल्याला सांगायची. त्यामुळे इथे विषय येतो की पार्वतीला सांगताना हिमालय सांगतात, तुला पुन्हा सांगतो, कारण पूर्वी कधीतरी पार्वतीला ही माहिती झाली असावी, म्हणून इथे वर्णन करताना हिमालय सांगतो की मी ही कथा तुला पुन्हा सांगतो. हे वर्णन येतं. कार्तिकेयाला भगवान शिव सांगतायत, चतुर्थी व्रताचं महात्म्य सांगते. कार्तिकेयाला सांगते, हे कार्तिकेया तू चतुर्थी व्रत कर. आणि हे व्रत पूर्वी कोणी केलं असा प्रश्न विचारला असताना क्रमाने 3 कथा याद येत आहे. आपल्याला धावत्या वेगात 3ही कथा बघायच्या. सुरुवातीला पहिल्या कथेपासून सुरुवात करूया. कर्दम नावाचा एक राजा होता. अत्यंत सुखात असलेला हा राजा, जीवनात कधीही दुःख आलं नाही असा हा राजा होता. एक दिवस गुरूंकडे, अर्थात महर्षी भृगूंकडे गेला. महर्षी भृगूंकडे सोमकांत राजा सुद्धा भृगूंकडेच गेला होता. येथे कर्दम राजा सुद्धा भृगूंकडे गेलाय. प्रश्न विचारला. सोमकांताने प्रश्न विचारला होता. काय विचारला होता? मी जो रोगी झालोय, अशी कोणती मी पाप केली ज्यामुळे मला हा रोग उत्पन्न झाला? येथे याच्या उलट प्रश्न विचारताय कर्दम. कर्दम म्हणतात, मी जीवनात अशी कोणती पुण्य केली ज्यामुळे मला हे राज्यपद प्राप्त झाले? मागच्या जन्मामध्ये किंवा ह्या जन्मामध्ये मी कोणती पुण्य केली? कारण आपल्याला इथे 2 वेगवेगळ्या परिस्थिती सांगायच्या आहेत. सोमकांताच्या विषयी सांगताना दुःखाची परिस्थिती सांगितली, दुःखामधून बाहेर येण्यासाठी गणेश पुराण सांगितलं.
आणि येथे सुखाची अवस्था ज्यावेळेस प्राप्त होते त्यावेळेस ते कशातून प्राप्त होतं, ते ही गणेश पुराणातून सुखाची अवस्था प्राप्त होते हे यांना सांगायचं आहे. म्हणून पुण्यमय विठा सांगितली, पुण्याची पद्धती सांगितली. महर्षी भृगूंना प्रश्न विचारण्यात आला, हे महर्षी, मी मागच्या जन्मी असे कोणते पुण्य केले ज्यामुळे मला हे राज्यपद प्राप्त झालं, इतके सुखसोयी प्राप्त झाल्या. भृगु ऋषी सोमकांताच्या चरित्रात जे केलं त्यांनी याही चरित्रात तेच करतायत. ध्यान लावतात, ध्यान लावून त्या राजाला कथा सांगतात मागच्या जन्मीची. काय झालं होतं म्हणे, तू मागच्या जन्मी एक दरिद्री क्षत्रिय होतास, दरिद्री क्षत्रिय. दारिद्र्य इतकं की दारिद्र्याने तू पिडला होता, दारिद्र्याचा त्रास तुला सहन होत नव्हता, म्हणून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने जंगलात गेलास. तेथे तुला सौभरी ऋषींचं दर्शन झालं, सौभरी ऋषी भेटले. सौभरी ऋषींना तू तुझी परिस्थिती सांगितलीस. सौभरी ऋषींना दया आली. एखाद्याचं दुःख ऐकल्यानंतर ज्याच्या हृदयामध्ये दया उत्पन्न होते ते संत असतात, तेच गुरु असतात. आणि याच्या उलट ज्या व्यक्तीला एखाद्याचं दुःख पाहावंसं वाटतं किंवा एखाद्याचं दुःख पाहून आनंद होतो त्यांना राक्षस म्हणतात. म्हणून राक्षसी प्रवृत्तीमध्ये राक्षस दुसऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यातच त्यांना आनंद मिळतो. म्हणून संत याच्या उलट आहेत. दुःखातून मनुष्याला बाहेर कसं काढावं हे संत पाहतात आणि समोरच्याला झालेलं दुःख पाहून स्वतःलाही दुःख होतं असे संत असतात. याही ठिकाणी तेच झालं. सौभरी ऋषींचं दर्शन झालं. सौभरी ऋषींनी तुला विचारलं, काय झालं कर्दमा क्षम्यता, एक दरिद्री क्षत्रिया, काय झालं, तू तुझं दारिद्र्य सांगितलं. आणि त्यावेळेस सौभरी ऋषींनी तुला चतुर्थी व्रत सांगितलं. चतुर्थी व्रत कर, पार्थिव गणेशाची उपासना कर हे तुला सांगितलं. चतुर्थीविषयी, चतुर्थी कशी आहे याचं वर्णन सौभरी ऋषी गणेश पुराणात करतायत. ऐका, प्रत्येक तिथीला एक वेगळं वेगळं स्वरूप आहे. तसं चतुर्थी तिथीचं एक स्वरूप आहे. 4 मुख असलेली, 4 हात असलेली आणि 4 पाय असलेली अशी चतुर्थी तिथी आहे. म्हणजे काय, 4 मुख आहे म्हणजे सर्व दिशेला ती पाहते, 4ही दिशेंना पाहते, 4ही दिशेचं कळतंय, अर्थात सगळीकडचं तिला कळतंय. म्हणजे सर्व गोष्टींचं ज्ञान चतुर्थी व्रताने प्राप्त होतं. हे पहिलं लक्षात घ्यायचं. दुसरी गोष्ट सांगितली, तिला 4 हात आहेत, अर्थात 4ही पुरुषार्थ तिच्या हातामध्ये आहे. म्हणजे चतुर्थी व्रताने 4ही पुरुषार्थांची फलप्राप्ती आपल्याला होत असते. 4ही पुरुषार्थांची प्राप्ती आपल्याला होते. धर्माची प्राप्ती होते. चतुर्थी व्रताने अर्थाची प्राप्ती होते. चतुर्थी व्रताने कामाची प्राप्ती होते. आणि याच चतुर्थी व्रताने मोक्षाचीही प्राप्ती होते. हे आपल्याला यात सांगितलं. पुढे सांगितलं, चतुर्थीला 4 पाय असतात म्हणजे ती 4 मार्गाकडे जाणारी आहे, 4 मार्ग दाखवणारी आहे. हे 4 मार्ग कोणते? पहिला सांगितला कर्मयोगाचा मार्ग, दुसरा सांगितला भक्तियोगाचा मार्ग, तिसरा सांगितला ज्ञानयोगाचा मार्ग आणि चौथा सांगितला स्वानंद योगाचा मार्ग, अर्थात आनंद योगाचा मार्ग. ज्ञान, कर्म, भक्ती आणि भगवत स्वरूपता या 4 गोष्टी, हे 4 योग चतुर्थी व्रताने प्राप्त होतात. हे यातून आपल्याला पाहता येतं. याचं वर्णन सांगितलं. आणि असं चतुर्थी व्रत तू कर असं सौभरी ऋषी त्या दरिद्री क्षत्रियाला सांगतात. ते चतुर्थी व्रत करून त्याला त्या जन्मात सर्वही सुख मिळतात आणि तो पुढच्या जन्मातही सुखी होतो. हे कर्दमा, त्याचा पुढचा जन्म म्हणजे तू आहेस, म्हणून तुला या जन्मातही सर्व सुख भेटते. पुढचं वर्णन सांगितलं. आता या अनुषंगाने आपण पाहू शकतो, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. किंवा भगवान पांडुरंगाच्या निमित्ताने संत सांगतात की आम्ही अनेक जन्मांमध्ये पुण्य करत आलो, त्यामुळे आम्हाला भगवान पांडुरंगाची भक्ती करता आली. कर्दम ऋषीचंही असंच आहे, क्षम्यता कर्दम राजाचंही असं आहे. त्याने मागच्या जन्मात पुण्य केलं, त्याचं फळ त्याला या जन्मात मिळतं. याही जन्मात तो चतुर्थी व्रत करतो. ही कथा या ठिकाणी संपली. पार्वती पुन्हा हिमालयाला सांगते, आणखी एखादी कथा सांगा. कथा सारख्याच सांगितल्या गेल्यात बरं का, कथेमध्ये भिन्नता नाही, कथा सारख्याच आहे, फक्त इथे नावं बदलली एवढाच फरक आहे. कारण असं, एखादी कथा सांगून असं आपण म्हणू शकतो की हे योगायोगाने याच्या जीवनात आले, म्हणून दुसरी कथाही तशीच सांगितली. हे योगायोगाने, हे चतुर्थी व्रताने झाले,
हे समजवण्यासाठी अनेकांची उदाहरणं दिली. तसेच हे 2 उदाहरणं सारखी आहेत. आता दुसरी कथा तशीच आहे, ऐका. नळ नावाचा राजा आहे, निषाद नावाचं प्रांत आहे, तिथे राजा नलाचं राज्य आहे. या राजा नलाला दमयंती नावाची पत्नी आहे. एक दिवस काय होतं, या राजा नलाच्या दरबारामध्ये महर्षी गौतमांचं आगमन होतं. ज्या गौतमांनी गणेश उपासना सांगितली त्या गौतमांचं आगमन होतं. आणि पुन्हा तोच प्रश्न, जो प्रश्न कर्दमाने भृगु ऋषींना विचारला, तोच प्रश्न राजा नल गौतमांना विचारतो, मी मागच्या जन्मी असं कोणतं पुण्य केलं ज्यामुळे मला या ठिकाणी राज्य मिळालं. आणि उत्तर मिळालं. काय सांगितलं गौतमांनी? गौतम सांगतायत, मागच्या जन्मी तू दरिद्री ब्राह्मण होता. आधीच्या कथेत काय सांगितलं? मागच्या जन्मी तू दरिद्री क्षत्रिय होता. या कथेत सांगितलं तू दरिद्री ब्राह्मण होता. तुला मागच्या जन्मी तू चतुर्थी व्रत केलंस, त्यामुळे तुला मागच्या जन्मी सुद्धा सर्व सुख मिळाली. ह्या जन्मी सुद्धा तू राजपदावर पोहोचला. आता एकच गोष्ट वारंवार सांगायची, फक्त नावं बदलून सांगायची, याची काही एक गरज नाही. तरीही ते सांगतात. का सांगतात? एक विशिष्ट गोष्ट आपल्या मनावर पक्की ठासायची असते, पक्की ठाम करायची असते. हीच गोष्ट पुराणाने सांगितली. चतुर्थी व्रत कर हेच या ठिकाणी सांगितले. म्हणून एकच गोष्ट वेगवेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर मांडली, वेगवेगळे पात्र आपल्यासमोर उभे केले. कारण त्याच गोष्टीला वारंवारता आहे. ही घटना पूर्वीही घडली, ही घटना यानंतरही घडली, ही घटना आत्ताची जी कथा सगळी यानंतरही कालांतराने घडणार आहे. अशा पद्धतीने भूत भविष्य वर्तमानामध्ये या घटना घडत असतात. व्रत तेच असतं. मागच्याही वेळेस तेच व्रत सांगितलं, याही वेळेस तेच व्रत सांगताय. पुढच्याही जन्मामध्ये कदाचित तेच व्रत आपल्याला सांगते. एकच उपासना आहे. कारण उपासनेमध्ये एकात्मता असावी लागते, उपासनेमध्ये एकनिष्ठता असावी लागते. तुम्ही ज्या देवाची भक्ती करताय त्याच देवाची उपासना कायम केली पाहिजे. कारण अनेक देवांची उपासना मौलिक ज्ञानोबारायांनी वर्णन करताय या संबंधाने. मौलिक ज्ञानोबाराय काय म्हणतात? ज्या पद्धतीने ग्रामजाया असते, ग्रामजाया म्हणजे वेश्यास्त्री, तिला जसा एक पती नसतो ना, त्या पद्धतीने अनेक देवतांची भक्ती करणाऱ्या व्यक्तीचंही तसंच आहे. म्हणजे कसं, ती पतिव्रता स्त्रीप्रमाणे नाहीये. पतिव्रता स्त्रीप्रमाणे म्हणजे एकनिष्ठ नाहीये. आपल्या पतीच्या ठिकाणी आपणही भगवंताच्या ठिकाणी एकनिष्ठ नाही आहोत. त्यामुळे आपली गती त्या वैश्येसारखी होती, त्या वेश्येसारखी होती. आपणही अनेक देवांच्या मागे लागतो, आपले स्वतःचाही त्रास करून घेतो. याच निमित्ताने आणखी एक कथा हिमालय पार्वतीला सांगतोय शिवप्राप्तीसाठी. भगवान शंकराची प्राप्ती व्हावी यासाठी पार्वतीला तिचे वडील हिमालय कथा सांगतायत, चतुर्थी व्रताचं महात्म्य सांगतायत. आणि आणखी एक कथा ऐकवा असा प्रश्न विचारला. हिमालय कथा सांगायला सुरुवात करतात. मालव नावाचा देश होता. त्या मालव देशामध्ये सुकर्णा नावाची एक नगरी होती. या सुकर्णा नगरीमध्ये चंद्रांगद नावाचा राजा होता. चंद्रांगद, चंद्राप्रमाणे ज्याचं अंग आहे असं चंद्रांगद. सुरुवातीला पण पाहिला सोमकांत, चंद्राप्रमाणे ज्याचं अंग आहे असा सोमकांत. इथे सुद्धा तेच सांगितलं, चंद्राप्रमाणे ज्याचं अंग आहे असा चंद्रांगद राजा. या चंद्रांगद राजाला इंदुमती नावाची पत्नी आहे. एक दिवस काय होतं, हा राजा शिकारीच्या इच्छेने बाहेर पडतो. पत्नी त्याला सांगते, हे राजन, अशुभ अशी वेळ आहे, तुम्ही प्राण्यांची हिंसा करण्यासाठी, प्राण्यांना मारण्यासाठी बाहेर जाऊ नका, असं ती सांगते. राजा तिचं ऐकत नाही, राजा बाहेर पडतो. आता या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट सांगायची पुराणांना, प्राण्यांची हिंसा करू नका. राणीने तेच समजावून सांगितले राजाला, हे राजा, तू प्राण्यांची हिंसा करू नको, कारण प्रत्येक प्राण्यामध्ये भगवत तत्व आहे, प्रत्येक प्राण्यामध्ये त्या मोरयाचा अंश आहे, प्रत्येक प्राण्यामध्ये त्या गजाननाचा अंश आहे. म्हणून तू ज्याही प्राण्याला मारशील तू त्याच भगवत तत्वाला मारशील, त्यामुळे प्राण्यांची हिंसा करू नको, असं इंदुमती राजाला सांगते, चंद्रांगदाला सांगते. चंद्रांगद त्याचं ऐकत नाही, तो वनात निघून जातो. आणि त्या अरण्यामध्ये गेल्यानंतर शिकारीच्या दृष्टीने तो जातो. त्याला एकही प्राणी मिळत नाही. पण त्या अरण्यामध्ये, त्या जंगलामध्ये अनेक राक्षस त्याच्यावर हमला करतात, त्याच्या सैन्यावर हमला करतात.
राक्षसांच्या त्या हमल्यामध्ये अनेक सैन्य मारलं जातं. राजा त्या ठिकाणाहून पळून जातो आणि एका तलावात जाऊन लपतो. आता दुःख बघा कशी मागे येतात. अशुभता सुरुवातीलाच राणीने सांगितली, आता अशुभ वातावरण आहे, तुम्ही जाऊ नका म्हणून. अशुभ वेळ आहे, अशुभ काळ आहे, तुम्ही बाहेर जाऊ नका. सैन्याने राक्षसांनी हमला केला सैन्यावर. राजा तेथून वाचला, परंतु आता दुसरं दुःख त्याच्या समोर येते, दुसरी पीडा समोर येते. ती कशी? तो एका तलावात जाऊन लपतो आणि तलावात लपल्यानंतर त्या तलावामध्ये अनेक नागकन्या असतात. ह्या नागकन्या ह्या राजावर भाळतात आणि त्या राजाला घेऊन पाताळात निघून जातात. ही दुसरी पिढा त्याच्या अनुषंगाने आली. परंतु आता इथे विषय बघा कसा आला. नागकन्यांनी राजाला सांगितलं, हे राजन, आम्हाला तुझ्यासोबत विवाह करायचा आहे, तू राजा आहेस, आम्हाला तुझ्यासोबत विवाह करायचा. परंतु राजा म्हणतो, मी एक पत्नी निष्ठ आहे आणि त्यामुळे मी तुमच्यासोबत विवाह करू शकत नाही, कारण पत्नी निष्ठता माझ्यासाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे मी तुमच्यासोबत विवाह करू शकत नाही. राजाने हे वर्णन सांगितलं. राजा इथे पुन्हा वाक्य सांगतोय, जे वाक्य आपण मुकुंदेच्या कथानकामध्ये पाहिलं होतं. रुक्मांगद राजाने तेच सांगितलं होतं, मला परस्त्री माते समान आहे म्हणून तुमच्यासोबत मी विवाह करू शकत नाही, तुमच्यासोबत तुमच्या इच्छा मी पूर्ण करू शकत नाही. याही ठिकाणी चंद्रांगद सांगतोय, हे नागकन्यांनो, मी एक पत्नी व्रत धारण केलेलं आहे, त्यामुळे मी तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण करू शकत नाही, कारण मला परस्त्री माते समान आहे. येथे त्या नागकन्यांना राग येतो आणि त्या राजाला बंदी करून ठेवतात. जवळपास 12 वर्ष तो त्या पाताळात बंदी असतो. इकडे काय होतं, इंदुमतीला सैन्य सांगतं की राजा युद्धात मारले गेले, किंवा काही जणांनी सांगितले तलावात जाऊन लपले, पण तलावातून बाहेर आलेच नाही, तलावातच कदाचित मेले असतील, एखाद्या मगरीने त्यांना खाल्लं असेल वगैरे वगैरे सांगतात. राजा मेला अशा पद्धतीची समजूत इंदुमतीला होते. इंदुमती विधवेचं रूप धारण करते आणि पुढचं राज्य सांभाळते. जवळपास 12 वर्ष तिने राज्य सांभाळले. येथे एक महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात घ्यायची, राजावर राक्षसांनी हमले केले. प्रत्येक काळामध्ये दुष्ट व्यक्ती होत्या, परंतु त्या दुष्टांना विरोध करण्यासाठी सज्जन सुद्धा होते, म्हणून दुष्टांचा नाश झाला आणि सज्जनांचा उदो झाला. हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. येथे इंदुमतीने जवळपास 12 वर्ष राज्य सांभाळलं. एक दिवस महर्षी नारदांचं त्या ठिकाणी आगमन झालं आणि नारद इंदुमतीला विचारतायत, हे राणी, तू अशी विधवेच्या स्वरूपात का आहेस? त्यावेळेस इंदुमती सांगते की काही कालखंडापूर्वी 12 वर्षांपूर्वी राजाचं असं झालं, ते सांगितलं. नारद सांगतात, अगं इंदुमती, तू विधवा नाही आहेस, तू अजूनही सुवासिनी आहेस, कारण राजा चंद्रांगद आजही जिवंत आहे. हे त्यांनी इंदुमतीला सांगितलं, सत्य घटना सांगितली. राणीने विचारलं नारदांना, हे नारद मुनी, यातून बाहेर पडण्यासाठी काही मार्ग सांगा, पती पुन्हा भेटण्यासाठी काहीतरी सांगा. म्हणून नारद इंदुमतीला पती परत मिळण्यासाठी, पती प्राप्तीसाठी चतुर्थी व्रत सांगतात, पार्थिव गणेशाची उपासना सांगतात. हे व्रत ती राणी मनोभावे करते आणि हे व्रत पूर्ण झाल्यानंतर तिकडे नागकन्या सुद्धा राजाला मुक्त करतात. राजा पुन्हा परत भेटतो आणि हिमालय सांगतोय, हे पार्वती, ज्या पद्धतीने इंदुमतीने हे व्रत केल्यानंतर, चतुर्थी व्रत केल्यानंतर तिचा पती तिला ज्या पद्धतीने प्राप्त झाला, हे पार्वती, तू हे व्रत कर. हे व्रत केल्याने तुला भगवान शिवांची पुन्हा प्राप्ती होईल. कारण पार्वतीच्या अनुषंगाने प्रत्येक वेळेस भगवान शंकरांची आणि पार्वतीची ताटातूट होते आणि प्रत्येक वेळेला पार्वती काहीतरी तपश्चर्या करते, काहीतरी उपासना करते, शिव पुन्हा प्राप्त होतात. हे वारंवार घडतं पार्वतीच्या जीवनामध्ये, कारण पार्वती ही श्रद्धा आहे. कालच आपण पाहिलं कथानकामध्ये, श्रद्धा ही कधीही ढळू द्यायची नसते. श्रद्धा ही मजबूत असावी लागते. कोणत्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याची पत्नी ही मजबूत असावी लागते, तेव्हाच पती यशाच्या शिखरावर जातो. कारण श्रद्धावान लभते फलम, असं शास्त्रकारांनी आपल्याला सांगितलं. तेच या ठिकाणी सांगितलं. पार्वतीला हिमालय सांगतोय, तू श्रद्धेने उपासना कर,
भगवान शिवप्राप्त होतील. तू या व्रतावर विश्वास ठेव, श्रद्धा ठेव, शिवप्राप्ती होईल. पार्वतीने हे व्रत मनोभावे केलं. भगवान गणेशांची तिला त्या ठिकाणी दर्शन प्राप्त झाले. भगवान गणेशांनी पार्वतीला आशीर्वाद दिला. हे पार्वती, तुला भगवान शिवांची प्राप्ती होईल असं वरदान दिलं. भगवान गणेश गुप्त झाले, पार्वतीला भगवान शिवांची प्राप्ती झाली. आणि या पद्धतीने येथे हे चतुर्थी व्रताचं महात्म्य 3 कथेच्या अनुषंगाने, नियमावलीच्या अनुषंगाने येथे पूर्ण झालं. गणेश पुराण पुढच्या कथा सांगायला प्रारंभ करतं. या पुढील कथा पाहूया उद्याच्या भागात. तोपर्यंत जय गजानन.